तुमचा पगार लाखो रुपयात असेल तरी मुंबई पुण्यात घर घेताना घाम फुटतोय. असं काय घडतंय आपल्या देशात की घरं सामान्याच्या आवाक्याबाहेर गेली आहेत? यामागे फक्त जमीन महाग आहे हे एकच कारण नाहीये, तर ही 3 डोकं फिरवणारी कारणं आहेत. पहिलं कारण काळ्या पैशाचा विळखा. शेअर मार्केटमध्ये व्यवहार बँकांमधून होतात, पण प्रॉपर्टीमध्ये आजही मोठा पैसा रोखीत फिरतो. गरजू खरेदीदारापेक्षा गुंतवणूकदारांच्या काळ्या पैशामुळे घरांच्या किमती विनाकारण वाढल्या गेल्या आहेत. दुसरं कारण बिल्डरांची गुगली. 100 फ्लॅट तयार असले तरी बिल्डर विकायला फक्त 5च काढतात. बाजारात घरांची मुद्दाम कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, जेणेकरून किमती पाडण्याऐवजी त्या सतत वाढत राहाव्यात. ही सरळ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याची खेळी आहे. तिसरं आणि तांत्रिक कारण FSIचं चुकीचं गणित. FSI म्हणजे तुमच्या जमिनीवर किती मजले बांधायची परवानगी आहे याचं सरकारी गणित. अमेरिकेत हा FSI 15 ते 25 असतो, म्हणून तिथे आकाशाला भिडणाऱ्या इमारती बांधून एकाच जागेवर हजारो घरं तयार होतात. आपल्याकडे हा आकडा फक्त 1 ते 3 आहे. जागा कमी, इमारती बुटक्या, मग भाव वाढणार नाही तर काय होणार? थोडक्यात काय तर जोपर्यंत हे सिस्टीमचं गणित बदलतच नाहीये तोपर्यंत सामान्यांचं घर हे फक्त स्वप्नच राहणार. तुम्हाला काय वाटतं, भारतात घर घेणं खरंच अशक्य झालंय ना? कमेंट्समध्ये नक्की सांगा.